रशियाचो प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन आणि अमेरिकाचो प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदी फोनाचेर 30 दिसाचो करार झालो की रशिया युक्रेनाच्या एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चराचेर 30 दीस हल्ल्याचो विराम. हो विराम युक्रेन आणि रशियाच्या युद्धविराम न्हय तर फक्त युक्रेनाचे एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर पुरतीच आसा. पुढे त्या दोगांय मदी सहमती जाली की जर युक्रेन आणि रशिया शिमेचेर शांतता जायी जाल्यार दोगांय देशांनी फुडें सरून टेक्निकल नेगोशिएशन करपाची गरज आसा. पण पुतीन म्हणटा की जर हो करार चड दीस उरपाक जाय जाल्यार युक्रेनान आपली सैन्य हालचाली थारोवच्यो पडटल्यो आणि विदेशांतल्यान जी ताका मिलिटरी मदत मेळटा ती घेवपाची तांणी बंद करची पडटली. युक्रेन प्रेसिडेंट झेलेन्स्की हिणे हे चर्चेचे स्वागत केले तर फ्रान्सचे प्रेसिडेंट एमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्ज हांणी युक्रेनाक असल्या शांततेचे चर्चेक शामील करपाची गरज आसा म्हटले. जरी पुतीनान एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर हल्ल्याची स्थगिती 30 दिसाक मान्य केली असली तरी पुतीनान स्पष्ट केले की या संघर्षाची या हल्ल्याच्या मूळ कारणाचेर लक्ष दिवपाची गरज आसा. हे कारण म्हटल्यार युक्रेनाचो नाटोन शामील जावपाचो हट्ट, रशियाचो टेरिटोरियल क्लेम, लॉंग टर्म पीस. फुडें हे संधीची देखरेख कशी करपाची आणि रशियाच्या कुर्च भागात युक्रेनाच्या सैन्याचे कितें करप या अंमलबजावणीची विशयी ताणे प्रश्न उपस्थित केले.